नमस्कार मंडळी, मी बोरावकरीन बाई आज तुम्हाला चिकन चिल्ली करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। त्याला लागणारे साहित्य, आता हा आपण पाव किलो बोनलेस चिकन आणलेले आहे, ते व्यवस्थित आपण धुवून घेतलेले आहे। त्याला आता आपण मसाले टाकून त्याला मॅरिनेट करणार आहोत। तर तो 2 चमचे आले लसूण पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकलेला आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेऊया। आता आपलं व्यवस्थित ते मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण ते चिकन तळायला घेऊया। आता आपण कढई तापत ठेवलेली आहे, तेल आपले व्यवस्थित तापलेले आहे। आता त्यामध्ये आपण चिकनची पीस एक एक करून घालून घेऊया। आता हे व्यवस्थित चिकन आपण एक एक करून पीस आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडूया। आधी सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा तेल तापेपर्यंत। एकदा आपला तेल व्यवस्थित तापलं की आपण गॅस लगेच बारीक करायचं, कारण का चिकन शिजायला पाहिजे म्हणून बारीक गॅसवर चिकन शिजून घ्यायचं। मोठा जर गॅस केला तर मग ते चिकन करपणार आणि आतून कच्चं राहणार, म्हणून बारीक गॅसवरच चिकन तुम्ही सुरुवातीला तळून घ्या। आता हे बघा, आपण सगळे पीस उलटे पालटे करून झालेत, सगळे व्यवस्थित चिकनचे पीस आपले शिजलेले आहेत। ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता मंडळी, चिकनचे पीस आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत। आता आपण ह्याला लागणारे साहित्य आहे ते बघून घेऊया। त्याच्यात कांदा आहे, कांद्याची पात आहे, सिमला मिरची आहे, लसूण आहे, आलं आहे, मिरची आहे हिरवी आणि थोडीशी कोबी आहे आणि हे आपलं चिकन तळलेलं आपण ठेवलेलं आहे बाजूला। आता आपण सर्वप्रथम कढई तापत ठेवणार आहोत। आता त्या कढईमध्ये कढई तापली आपली की आपण जे चिकनला जे आपण तळलेलं जे तेल आहे तेच आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत। ते 2 चमचे मी तेल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता ते तेल आपलं तापलं की जो आपण लसूण बारीक चिरलेला आहे तो आपण त्यामध्ये घालून घेऊया। तो व्यवस्थित लसूण आपला परतला की मग त्यामध्ये आपण आलं घालून घेऊया। आता हे आलं पण आपण तेलामध्ये व्यवस्थित सगळं परतून घेऊया। आता हे आलं लसूण आपले व्यवस्थित सगळं परतून झालं की मग त्यामध्ये आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये साठात ज्या कापलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित त्याच्यात टाकून घेऊया। त्या मिरच्याही तेलामध्ये आपण परतून घेऊया। आता चिकन चिल्ली म्हटल्यावर चिल्ली मिरची थोडा जास्तच लागणार, म्हणून मी 7-8 मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे नंतर आपण हा कांदा कापलेला आहे। तर मंडळी, कांदा आणि सिमला मिरची हे चौकोनी तुकडे करून घ्या, म्हणजे दिसायला ते सुंदर दिसतात। चिकन चिल्लीला चौकोनीच तुकडे लागतात। आता कांदा आपला व्यवस्थित परतून झालाय, मग त्यामध्ये आपण जी सिमला मिरची आहे कापलेली तीही त्यामध्ये आपण घालून घेऊया। आता ही व्यवस्थित आपण कांदा मिरची सगळं व्यवस्थित मिश्रण हे परतून घेऊया। आता हे सगळं आपले मिश्रण परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये जी कांद्याची पात कापून ठेवले ती आपण घालूया। तीही व्यवस्थित प्रत्येक गोष्ट घातली की ती व्यवस्थित परतून घ्या, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं आपले व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे बघा मंडळी। आता आपण त्यामध्ये आपण जे सॉसेस आहेत घालणार आहोत। आता ही व्यवस्थित आपली सगळी मिक्स झालेली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये सोया सॉस घालणार आहोत 2 चमचे आणि 2 चमचे रेड चिली सॉस घालणार आहोत आणि 2 चमचे त्यामध्ये विनेगर घालणार। तुम्हाला विनेगर थोडंसं कमी घालायचं तर तुम्ही 1 चमचाही घालू शकता। मी 2 चमचे घातलेले आहे विनेगर। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता बघा, व्यवस्थित सगळं आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेले आहे, सॉसेस सगळे टाकलेले आहेत आपण। आता ह्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आपण। तुम्ही लक्षात ठेवा, आधी चिकनलाही सुद्धा आपण मॅरिनेट करता थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते मीठ आता टाकून घ्या। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेले आहे। आता आपण त्यामध्ये जे चिकनचे पीस तळून घेतलेले आहेत तेही आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया। आता हे सगळं आपण एकत्र व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। बघा, हे बघा व्यवस्थित आपले सगळे पीसेस, सगळे मिरची वगैरे सगळे मसाले, सगळे सॉसेस वगैरे सगळे मिक्स झालेले आहे व्यवस्थित। आता आपण ह्यामध्ये जे आपण कॉर्नफ्लॉवर पीठ घालणार आहोत त्याचं घोळ करून घ्या, पातळ असं करून घ्या आणि मग ते आपण कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घालून घ्या। कॉर्नफ्लॉवर घातल्यावर लगेच आपण ते पटापट मिक्स करून घ्यायचं, कारण का ते लगेच घट्टपणा त्याच्याने येणार, म्हणून आपण हे व्यवस्थित सगळं चिकन चिल्ली जे आहे व्यवस्थित सगळी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची पटापट। बारीक गॅसवरच करायचं, मोठा गॅस ठेवायचा नाही, बारीक गॅसवर। हे बघा, व्यवस्थित आपली चिकन चिल्ली आता व्यवस्थित शिजलेली आहे, आपली चिकन चिल्ली तयार झालेली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपण ती चिकन चिल्ली आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊया।
हे बघा, आपण व्यवस्थित ही चिकन चिल्ली आपली तयार झालेली आहे. ही प्लेटमध्ये आता काढलेली आहे. अशा प्रकारे ही चिकन चिल्ली आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद मंडळी.